तर आज आहे 24 एप्रिल आणि आज माझ्या वडिलांचा 50वा वाढदिवस आहे. तर आज आम्ही बारामतीला जाणार आहोत बिकॉज आम्ही ना एक त्यांच्यासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे. तर आतापर्यंत तरी ते सरप्राईज आहे, त्यांना कोणतीच गोष्ट माहिती नाहीये. तर लेट्स सी मग इथे कितपत सरप्राईज राहतात. तर आता आम्ही जस्ट झोपेतून उठलेले आहोत आणि आता मग आम्ही आटपून आता लवकर निघू, म्हणजे आम्ही 5 तासात साधारण बारामतीला पोहोचू. तर मग स्टे ट्यून. मी आजच्या जे काही सगळ्या गोष्टी आहेत, जो काही पूर्ण कार्यक्रम आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मग स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तर आता आम्ही अलिबाग मधून बारामतीला निघालो आहोत. तर लाईक इट्स 8:30 नाव आणि आम्हाला पोचायला 5-1 तास लागतील. आणि मग आमचा असा प्लॅन आहे की आम्ही घरी न जाता आम्ही माझ्या काकांकडे जाणार आहोत. आणि मग संध्याकाळी जेव्हा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तेव्हा आम्ही पप्पांना असं सरप्राईज देणार आहे. बिकॉज त्यांना अजून अशी काही कल्पना नाहीये की मी आलेले आहे. मी अजून इनफॅक्ट त्यांना कॉल पण केलेला नाहीये, फक्त असा मेसेज केलेला आहे व्हॉट्सअपवरती. तर मग मी थोड्या वेळाने त्यांना विश करायला कॉल करेल आणि मी असं बोलेन की मी इकडे अलिबागमध्येच आहे, म्हणजे जर त्यांनी काही विचारलं तर. सो असा सगळा प्लॅन आहे त्यांना सरप्राईज देण्याचा. माझा भाऊ जो आहे तो कालच घरी गेलेला आहे. म्हणजे नॉर्मली तो पुण्यात असतो आणि तो मोस्टली असे काही ओकेजन्स असतील, मम्मीचा बर्थडे, पप्पांचा बर्थडे किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरी, तो ही मेक शुअर की तो अशा डेजला तिकडे जाईल. तर मग I'll keep you updated with everything. So stay tuned. आम्ही मध्ये एका जागेवर ब्रेकफास्ट करायला थांबलेलो फूड कोर्टला, बिकॉज आम्ही सकाळी वेळेला ब्रेकफास्ट निघालेलो. तर मग आता पुण्यातून बाहेर पडतोय आणि आता आम्ही डिरेक्टली बारामतीला जाणार आहे. आता जेव्हा आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो तेव्हा आम्ही पप्पांना फोन केलेला आणि बर्थडे साठी विश केलेलं. तेव्हा माझे पप्पा कुठेतरी बाहेर होते आणि आज माझा भाऊ घरी आहे. तो ही इज कंटिन्युअसली पप्पांच्या मागे की म्हणजे सहसा असं पप्पा कुठे खूप जास्त बाहेर वगैरे पडतील तर तो मोस्टली त्यांना अवॉइड करतोय. तो सतत असा त्यांच्या सोबत आहे. अजून तरी पप्पांना काही माहिती नाहीये बिकॉज ते मगाशी मी घरी आहे असंच त्यांना वाटत होतं. आता आम्ही बारामतीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही असेच माझ्या काकांच्या घरी चाललोय. आता इथे माझे काका आवरतायत आणि आता ते तिकडे आमचा जो हॉल आहे बर्थडेचा तिकडे चाललेले आहेत. तर हे माझा भाऊ आणि माझी आत्या पण आलेली आहे. तर माझ्या आत्याचे मिस्टर वगैरे तिकडे जाणार आहेत आणि तिकडे दे विल वेट. आणि माझ्या पप्पांना ते तिकडे बोलून घेणार आहेत की या इकडे म्हणून आम्हाला पार्टी द्या. तर मग असा प्लॅन आहे आणि मग आम्ही आता अर्ध्या 1 तासामध्ये जाऊ तिकडे. आता ही माझी आत्या आहे आणि ही आपण कुर्डुवाडीवरून आलेल्या आहेत, खूप लांबून आल्या. आणि ही माझी काकी आहे. सो मग मी पण अजून काही आवरलेलं नाहीये आणि आता आम्ही आवरायला स्टार्ट करू. आम्ही आता थोड्या वेळापूर्वी गिफ्ट घ्यायला गेलेलो बिकॉज आम्ही काहीच कोणतंच गिफ्ट घेतलं नव्हतं. तर मग आम्ही पप्पांना एक मोबाईल घेतलाय आणि माझे जे काका आहेत त्यांनी पप्पांना गॉगल घेतला. त्यांचं पण गिफ्ट झालेलं नव्हतं घेऊन. मग आम्ही थोडेसे शॉपिंगला गेलेलो. तर इफ आय हॅव टू शेअर इट विथ यू, हा आमचा फोन आहे आणि हा आम्ही गिफ्ट रॅप करून आणलेला आहे. हा OnePlusचा फोन आहे आणि हा गॉगल आहे जो काकांनी घेतलेला आहे आणि तो गॉगल पण मी तुमच्यासोबत शेअर करते. हा आहे तो गॉगल जो पप्पांसाठी घेतलेला आहे.
आणि मग आता आम्ही रेडी होणार आहे. मी ना थोडंसं स्पीच लर्न करत होते जे मला तिकडे द्यायचं आहे आणि मला थोडीशी भीती पण वाटते बिकॉज मी ऍक्च्युली अजिबात प्रिपेअर्ड नाहीये. म्हणजे मी फक्त लिहून काढलं मला काय काय बोलायचं आहे. बेसिकली माझा असा प्लॅन आहे की मी फक्त ते रीड करणार आहे. असा माझा प्लॅन आहे. तर बेसिकली दिस इज द लोकेशन. इकडे आम्ही बारामतीमध्ये हा भिगवण रोड आहे. इकडेच भिगवण रोडला हॉटेल कृष्णसागर म्हणून आहे. तर इथे हा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाइज केलेला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता हा हॉल आहे आणि इथे आपला कार्यक्रम होणार आहे. तर दिस इज द वेन्यू. करतोय आपल्या शुभेच्छा देतोय. तर काही लोक अशी आहेत जी इथे उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांच्याकडून भाऊंसाठी अशा खूप छान छान अशा विशेष आहेत. तर आपण आता ते व्हिडिओच्या स्वरूपात बघूया. आमच्या संपूर्ण कपी कुटुंबाकडून त्यांना वाढदिवसाच्या अशा गोष्टी शिकलो. फर्स्ट थिंग रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिली व्हॅल्यूज आणि कसं सर्वांची टेक केअर करायची, प्रेम काय असतं, कंपॅशन काय असतं, या सर्व गोष्टी मी तुमच्याकडून शिकलो. हे बघा, हे तुम्ही मी मला 15 वर्षापूर्वी क्लासेस दिले होते ते मी अजून पण कॅरी करतो. दिस इज युअर मेमरी, यू आर ऑलवेज विथ मी, टेकिंग केअर ऑफ मी. थँक्स फॉर दॅट. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ज्यांनी आम्हाला किल्ले बांधायला शिकवलं, ज्यांनी आम्हाला अक्षरशः बोराच्या झाडाला कशी दगड मारायची, बोरे कशी पाडायची, ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या गोष्टी. विषय नसतील तर जाताना जर करायचे शेंगा 5 दिवस आधी गोळा करून त्यापासून कसं पाडवल तयार करायचं म्हणजे आमच्या भावाने शिकवलं आम्हाला. असे आमचे भाऊ, आमचा हा आज 50वा वाढदिवस. तरी ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला प्रत्यक्षात येता न आल्याने हा माझा एक शुभेच्छा एक छोटासा प्रयत्न. परत अजून काय सांगायचं झालं तरी ते लॉकडाऊन मधील ते जे दिवस जे आम्ही एकत्र घालवले ते देखील शुभ दिवस असं मला वाटतं. शिकायला मिळालं. एक प्रसंग मला खूप प्रेरणा देतो आमच्या आयुष्यामध्ये, ते म्हणजे की जेव्हा आम्ही दुसरी का तिसरी मध्ये होतो आणि त्यावेळी थोडी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे
आम्हाला थोडा प्रॉब्लेम येत होता मला आणि दिदीला स्वतःला. म्हणजे जे बसवाले होते ते काय आम्हाला शाळेतच घेऊन जात नव्हते. त्यावेळेची गोष्ट मला आठवते की जिथं भाऊ एकदम जिद्दीवर चिकाटीने लढले आणि त्यांनी आमच्या जो आपली झारगड वस्ती होती तिथून कधी बस गेली नव्हती. जीएसटी महामंडळाची बस होती ती कधीच गेली नव्हती, पण ती भाऊंनी खास दिदी आणि माझ्यासाठी सुरू केली. आज वडील म्हणून जे काय कर्तव्य असतं ते वडिलांच्या आपल्या मुलांप्रती ती तर सर्व पूर्ण केलीच, पण त्याचबरोबर जेव्हा आम्ही वयात आलो त्यानंतर मुलांशी कसं वागावं ऍज अ फ्रेंड, जसं म्हणतात की मुलगाच्या वेळेस किंवा मुलगी 16 वर्षांची वगैरे होते त्यावेळेस कसे वेगवेगळ्या प्रकारचं डीलिंग त्यांच्यासोबत करावं ते देखील त्यांनी एकदम उत्तम प्रकारे पार पाडलं. अंकलला फोन केला आणि मग त्यांची जाम रडारड झाली. म्हणजे त्यांना फक्त या गोष्टीचं दुःख होतं की आता मुलगी घरी राहणार नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच शतकायुषी व्हा आणि त्याच्यानं आम्हाला सवय होता येईल अशी आम्ही अपेक्षा करतो. तसं आता भाऊंच्या बद्दल 2 शब्द बोलायचं म्हणलं तर बरेच काय आहे. भाऊंच्या मध्ये राजकीय, क्रीडा, सामाजिक हे तर गुण भरलेले आहेतच. 50वा वाढदिवस आहे. असाच 100वा वाढदिवस आम्हा सर्वांना पुढच्या म्हणजे 100व्या वाढदिवसाला आम्हा सर्वांना उपस्थित राहण्याचं भाग्य लाभावं. तुम्हाला पुढील आयुष्य आरोग्य संपन्न भरभराटीचं आणि यशदायी जाऊ या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यावेळी त्यांना पण भरपूर अडचणी आल्या, पण नंतर मग मात्र राजींनी मागं म्हणून पाहिलं नाही. म्हणजे प्रगती करतच राहिले म्हणजे ते, आणि तेवढीच साथ आमच्या दिदीने पण तुम्हाला दिली. फुल शोभे केसा, स्त्री शोभते आपत्याने. राजेंद्र रावांचं नाव घेते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल तर तो आजचा आहे. आज आहे माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त मला कळायला मिळालं. मी या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती की माझा मुलगा, माझी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग आणू शकत. ह्या गोष्टीमुळे माझा आनंद सर्व द्विगुणित करून गेला. आज माझे सर्व नातेवाईक पुण्यावरून आले, कोण सांगलीवरून आले, माझी कन्या, माझे जावई यांना मी सकाळीच सांगितलं होतं की तुम्हाला नाशिकला कार्यक्रम आहे तर तुम्ही बारामतीला या. कसं नियोजन आहे तर म्हणजे आमचं काही नियोजन नाही. मला ह्याची सुद्धा कल्पना काही केलेली नाही. महत्वाचं म्हणजे माझ्या पत्नीने सुद्धा मला खरी माहिती दिली नाही. माझी पत्नी असं सुद्धा 1% सुद्धा मला माहिती दिली नाही. हे माझ्यासाठी हे सर्वांनी एक सरप्राईज दिलं. या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं. मी स्वतःला खूप नशीबवान आणि भाग्यवान समजतो. त्याचीच मुलं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच वडिलांसाठी त्या मुलांनी आदराचं स्थान तयार करावं आणि त्यांच्या आई वडिलांचा आनंद द्विगुणित करावा अशीच मी सगळ्यांसाठी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आयुष्य सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, यशाचं, आरोग्यदायी जावं हे परमेश्वरी प्रार्थना करते. कृष्णांना राधेला जशी राधाकृष्णांची जोडी अशीच त्या दोघांची जोडी 100 वर्ष परमेश्वराच्या प्रार्थना करतो.
तुम्हाला माझ्या काकांना भेटवते. ऍक्च्युली ते आमचे कोऑर्डिनेटर होते. म्हणजे ऍक्च्युली मी अलिबाग वरून सगळं काही मॅनेज करू शकत नव्हते आणि अभिषेक पण पुण्यावरून सगळं काही मॅनेज करू शकत नव्हता. पण त्यांनी मग स्वतः इथे बारामतीमध्ये राहून त्यांनी खूप जास्त सहकार्य केलं. त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्यांनी म्हणजे नेहमी माझ्या पप्पांच्या सोबत असून पण पप्पांना कुठलीच गोष्ट लीक नाही केली. त्याच्यासाठी आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. आता ते त्यांचे काही काइंड वर्ड्स तुम्हाला एक्सप्रेस करतील. कोऑर्डिनेटरचं कुठंच नाव आलं नसल्यामुळे जरा कोऑर्डिनेटर नाराज आहे. आमच्या भाऊंना खूप खूप शुभेच्छा. ओके, एकदम छान झाला कार्यक्रम, छान झाला आणि एकदम सुंदर कार्यक्रम केला. आम्हाला वाटलं नव्हतं, अपेक्षापेक्षा जास्त सुंदर झाला. छान वाटलं. ते आमची ऋग्वेदी आहे. आणि ऋग्वेदी, आता तू सांग मला, आज कोणाचा बर्थडे होता? आज कोणाचा बर्थडे होता तिला सांग ना. आपल्या युट्यूब साठी व्हिडिओ करतोय आपण. सांग कोणाचा बर्थडे होता? राजाबांचा. राजाबांचा. मग कसं वाटलं तुला बर्थडे? छान. केक खाल्लास ना तू? केक कसा होता? छान. तुला आवडलं बर्थडे? राजाबांचा. कसा वाटलं तुला बर्थडे? चांगला. तू जेवलास ना व्यवस्थित? हो. काय होतं जेवायला? काय आवडलं तुला? भाजी, चपाती, आणि केक. तुला जास्त काय आवडलं? फ्रूट सॅलड. फ्रूट सॅलड नाही मी घेतलं. मला चपाती भाजी आवडली सगळ्यात आणि एक केक. हे माझे चुलते आहेत. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? म्हणून एखाद्या बापाला खूप अभिमान वाटावा असं तुम्ही दोघांनी हा कार्यक्रम खूप सुंदर आणि खूपच सुंदर केलेला आहे. तुमच्या वडिलाला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कायम स्मरणात राहील. हा कार्यक्रम मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने केलेला पाहिला आहे. खूप सुंदर. हे माझे को पार्टनर आहेत या ऑर्गनायझिंग कमिटीचे. हा माझा भाऊ. आम्ही दोघांनी मिळून अरेंज केलेलं होतं. तुला एकंदरीत आर यू सॅटिस्फाईड विथ द रिझल्ट? Yes, I am like over satisfied and yes, everything looks good. आणि खूप छान झाला कार्यक्रम. ओके, खूप छान झाला कार्यक्रम आणि सर्व काही व्यवस्थित होतं. आणि ज्या या युट्यूबर आहेत ऋतुजा फफे, तर त्यांचं खूप मार्गदर्शन राहिलं. खास अलिबागवरून त्यांच्या माहेरी या ठिकाणी बारामतीला आल्या आज. आणि त्यांच्या वडिलांना म्हणजेच आमच्या वडिलांना खूप मोठं सरप्राईज दिलं त्यांनी. त्यांचे स्पेशल फफे पेढे घेऊन आले. आणि एक या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे अशी होती की त्या ऑफकोर्स आपल्या या व्हिडिओमध्ये पण टाकतीलच की हे जे एक सरप्राईज होतं जे जवळपास 70-80 लोकांना माहित होतं पण यातलं एकाने पण लीक नाही केलं. ती आजच्या या कार्यक्रमाची विशेषता होती आणि ते सरप्राईज शेवटपर्यंत सरप्राईज राहिलं. त्यामुळे ऑफकोर्स आमचे जे बर्थडे बॉय होते वडील नक्कीच शॉक मध्ये गेल्यासारखे थोडेफार वाटत होते. पण एकंदरीत सर्वांना पाहून आनंद पण तेवढाच झाला आणि खरंच कार्यक्रम सुंदर पार पडला. थँक्यू. तर हा आता आपला इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे. हो. आणि इथे हे थोडेसे आता शेवटचे लोक राहिलेले आहेत. बेसिकली थोडे राहिलेल्या लोकांचे जेवण वगैरे चालू आहेत. पण बेसिकली हा सगळा कार्यक्रम आता पार पडलेला आहे आणि सक्सेसफुली पार पडलेला आहे. तर हे माझे पप्पांचे मामा आणि मामी आहेत. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? खूप छान तुमचं नियोजन होतं. अभिषेकचं आणि तुझं खूप छान वाटलं. सगळी भेटली, सगळा कार्यक्रम छान झाला. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? मला सगळ्यात काय भावलं माहितीये का की तुझ्या पप्पांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना तुम्हाला जी शाळेला यायला त्याला पैसे भरता आलं नाही, त्यांनी जिद्दीनं तुम्हाला महामंडळाची गाडी जी दिली आणि त्याची जिद्द आणि आपल्या मुलांसाठी केलंच पाहिजे, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे मला पावलं मनाला. ही ना आता माझ्या मावशीची मुलगी आहे.
तर मग तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला? छान झाला, खूप छान झाला. ऋतू छान बोलली, भैया छान बोलला. आता मी तुम्हाला माझ्या आत्याच्या मिस्टरांना भेटवते, तर ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील की त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला. कार्यक्रम खूप छान झाला. माझे मेवणे राजाभाऊ झारगड यांचा 50वा वाढदिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा झाला. विशेष करून मुलांनी आणि मुलींनी आणि जावयांनी हा सेलिब्रेट केल्यामुळं एक विशेष आहे, सरप्राईज आहे सगळ्यांना. आणि विशेष म्हणजे राजाभाऊंना सुद्धा सरप्राईज, त्यांनाही माहीत नव्हतं आज आपला एवढं चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतायत मुलं. ते आज मुलं असावीत तर अशीच असावीत. आजचा कार्यक्रम खूप छान झाला, खूप मस्त नियोजन, एकदम भारी, एकदम मस्त कार्यक्रम झाला. आमचे जे महिला वर्ग आहे त्यांना मी थोडस विचारते की ते आमचं काय कौतुक करू इच्छितात. हाय, आज खरंच आजच्या ह्याच्यामध्ये युगामध्ये असं मुलांनी वडिलांना सरप्राईज देणं हे खरंच वडिलांचं मी म्हणेल भाग्य समजते. आणि मुलंही तितके संस्कारक्षम जे असतात तीच मुलं अशी करू शकतात की जे वडिलांना खरंच मनापासून त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शुभेच्छा देतात ते आज आपल्याला पाहायला मिळालं. जे ऋतू आणि अभिषेक मुळे आज हे साध्य झालं. थँक्स ऋतू आणि अभिषेक. आणि आता ह्या काकू आहेत, माझ्या पप्पांचे एकदम क्लोज फ्रेंड आहेत. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला? खूप छान वाटला. त्या मुलांनी खूप छान, ऋतू आणि अभिषेकनी चांगलं नियोजन केलं होतं, त्यांना सरप्राईज दिलं. छान वाटला कार्यक्रम. छान केलं. सुंदर. अभिषेक ऋतुजाने खूप छान नियोजन केलेलं होतं, छान झाला कार्यक्रम. हे दोघं माझ्या पप्पांचे फ्रेंड्स आहेत आणि हे आता त्यांचं मनोगत व्यक्त करतील या कार्यक्रमाबद्दल. आमचे परम मित्र राजाभाऊ झारगड यांचा आज 50वा वाढदिवस. त्यांचे मुलगी ऋतुजा आणि मुलगा अभिषेक यांनी एक सरप्राईज म्हणून त्यांना एकदम अचानक वाढदिवस आज आहे ही सांगून एक सरप्राईज दिलं. तसेच त्यांची मुलं त्यांनी लहानाची मोठी करून आज शिकवून अगदी चांगल्या व्यवस्थित त्याच्याला आहेत. तरी त्या मुलांनी काहीतरी आपण वडिलांचं देणं लागतो, या नात्याने त्यांनी आज त्यांचा वाढदिवस अतिशय अप्रतिम असा साजरा करून आलेल्या सर्व मित्र परिवाराला जेवणाचे व इतरही म्हणजे सोय एकदम व्यवस्थित करून दिली. त्याबद्दल ऋतुजा आणि अभिषेक यांचा आम्ही आभारी आहे. आता इथे माझी आत्याची मुलगी आहे आणि तुला कसं वाटलं का कार्यक्रम? ही आणि आज खास सांगलीवरून आलेली आहे, म्हणजे आम्ही तिला फक्त फोन करून सांगितलं की तू ये म्हणून आणि ती आमच्या शब्दा खातर ती आज सांगलीवरून इकडे बारामतीला आलेली आहे. तिच्या मुलांची स्कूल वगैरे चालू असताना. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हर. तुला कसा वाटला आजचा कार्यक्रम? छान वाटला कार्यक्रम खूप. इकडे आता ऋग्वेदीचे बाबा आहेत, म्हणजेच आमच्या पूजा दीदीचे हस्बंड. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आणि तुम्ही सांगलीवरून आमच्यासाठी आलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं. कार्यक्रम फार छान होता आणि कार्यक्रम फार छान झाला. तू बोल आता. बोल आई, खायचं नाही. आमचा रिधांश ना खायला बघतोय ते. फोटोग्राफर आहे ना, त्यांनी आम्हाला एकदम सुंदर असं, म्हणजे त्यांनी माझ्या पप्पांना खूप सुंदर असं प्रेझेंट दिलेलं आहे. तर ही ना अशी फ्रेम आहे, ही आमची माझ्या आत्याच्या मुलाच्या लग्नातला तो म्हणजे फोटो काढलेला ना त्याची फ्रेम अशी त्यांनी आम्हाला दिली आहे आणि अतिशय सुंदर असा फोटो आहे. 5 जणांचा. थँक्यू दत्ता मामा. हे आता आमचे काय काय शेवटचे जे राहिलेले फॅमिली मेंबर्स आहेत ते निघालेत. सो मग त्यांचा निरोप घेत आहेत काही काही जण आणि अराउंड 10:30 वगैरे वाजले. थोडीशी कलकल चालू आहे रस्त्यावरती. आमचं रॅपअप पार्टी चालू झालेली आहे. सगळे गिफ्ट वगैरे असं आम्ही हातात घेऊन फिरतोय आणि मग आपण नंतर अनबॉक्सिंग करूया. आणि हा असा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि माझ्या हातात पण थोड्या बॅग्स आहेत. तर खरंच ओव्हरऑल ऍक्च्युली प्रोग्राम खरंच छान झाला. आय एम पर्सनली रिली सॅटिस्फाईड. And this is the wrap.
येतोय ना? रिधांश रिधांश गुड नाईट एव्हरीवन. आता आम्ही घरी निघालेलो आहोत. इट वॉज अ लॉंग डे. आता सगळा प्रोग्राम झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. घरी ऍज इन माझ्या आईकडे. जो दुपारी आम्ही काकांकडे गेलेलो आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. On you.